आणि बुलेटिनची सुरुवात एक अत्यंत दुर्दैवी बातमीने। काल मुंबईमध्ये संध्याकाळी पुन्हा एकदा पादचारी पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळल्यामुळे या कोसळल्याच्या प्रकरणी आता पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। भारतीय दंड विधानातील कलम 304 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर सीएसएमटी स्टेशन बाहेर 7:30च्या दरम्यान पादचारी पुलाचा भाग कोसळला। रहदारी सुरू असलेल्या रस्त्यावरच हा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये निष्पाप 6 सर्वसामान्य मुंबईकरांचे बळी गेलेत। 3 महिलांसह 6 जणांचा मृत्यू झालाय, तर 34 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। थेट रस्त्यावर या पुलाचा भाग कोसळल्याने सीएसएमटी परिसरातील दोन्ही बाजूंची वाहतूकही ठप्प झाली। अंजुमने इस्लाम शाळेजवळचा हा पादचारी पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येतो, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। दरम्यान पुलावरील शिल्लक राहिलेला स्लॅब काढण्याचं काम पहाटे 2 पर्यंत या ठिकाणी पूर्ण करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानका परिसरातला पादचारी पूल कोसळला। 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर अनेक लोक जखमी या दुर्घटनेमध्ये झाले। मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे मुंबईकर आपल्या सोबत आहेत, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, तुम्ही कुठनं येता आणि या पुलाचा उपयोग तुमच्याकडनं केला जात होता का? 10 वर्ष झाली या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये कामाला आहे। सकाळी माझ्याबरोबर आमची 10 मित्र असतात, आम्ही त्याच ब्रिजवरनं जातो। रात्री येतानाही त्याच ब्रिजवरनं येतो। कालही माझं नशीब की मी 10 मिनिटं लेट होतो, नाही तर आम्ही त्या ब्रिजवरनं पडलो असतो। आमचे जवळजवळ 10 माणसं आम्ही असतात बरोबर। पण तुम्ही ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी नेमकं काय चित्र तुम्हाला त्या ठिकाणी आढळून आलं? मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला आम्हाला तिथे अडवण्यात आलं काल की काय तरी ब्रिज कोसळला आहे। हा ब्रिज कोसळला आहे। आम्ही जीव मुठीत घेऊन कसं तरी इकडनं आलो पाहायला की कोणी आमची माणसं आहेत का तिथे पाहायला। पण मुंबईत आता प्रवास आणि हे सगळं धोक्याचं, जीव मुठीत घेऊनच यावं लागतंय। काय भावना असते घरातनं बाहेर पडताना आजकाल? घरातून भावना म्हणजे आमची काय की आम्ही येऊ की नाही ते पण असतात। ट्रेनचंही तेच आहे। हा, लास्ट टाइम कसाबने ज्या वेळेला हल्ला केला हा त्यावेळेला 10 मशीन फक्त लावल्या इथे, तेवढ्या पुरत्या लावल्या। त्यानंतर प्रकरण शांत झाल्यानंतर त्या मशीनही काढण्यात आल्या। हा ना, सिक्युरिटी असते। सर, काय तुम्ही या मार्गाने प्रवास करता का? मी या मार्गाने कम से 15 वर्ष प्रवास करतो। पण हा ब्रिज ज्या वेळेला आम्ही चढतो ना त्यावेळेला पहिल्यांदा पण हालायचं 1-2 वर्षापासून आहे ना, 10 माणसं गेली ना तरी तो ब्रिज हालतोच, त्याच्याकडे कोणी दक्कलच दिली नाही। आता पण भीतीच वाटते। आता आम्ही येतो कामावर येतो, पण घरी जाऊ की नाही याची घरच्यांना पण काळजी असते ना, आम्ही तरी जाणार कसे घरी? ब्रिजच्या आता खालून जायला पण भीती वाटते। काम नौकरी करणार कशी आम्ही लोग? सर, आप मुझे बताओ, आप ये ब्रिज से सफर करते हो? हाँ, करतो आहे कधी केव्हा केव्हा येतो, पण कसं आहे आता मुंबईमध्ये यायला थोडंसं भीती वाटतंय। सर, एक काय प्रतिक्रिया द्याल? म्हणतो सर, आता हेरिटेज स्टेशन आपण हे केलं आहे, BMCचं ऑफिस 2 मिनिटाच्या बाजूला। मग ऑथॉरिटी करते काय? ऑथॉरिटीने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे ना। आता हे लोक दोघं ऑथॉरिटीज हात वर करणार। हां, पण जबाबदार कोण? 6 प्रवाशांचा जीव जातो, याला जबाबदार कोण? आणि आपण बघतो नेहमी जबाबदारी ढकलली जाते, चौकशी लावली जाते, गुन्हे दाखल केले जातात। तुम्हाला जाणवतं का याला जबाबदार कोण आणि काय कारवाई यांच्यावर केली पाहिजे? कारवाई तर झालीच पाहिजे यांच्यावर, कारण 6 जीव गेलेत आणि किती 31 इंज्युअर्ड झालेत, तर कारवाई तर डेफिनेटली झाली पाहिजे। CM साहेबांनी एक लक्ष दिलं पाहिजे, कारण या दरवेळेस म्हणजे समजा ऑडिट तुम्ही करताय, तर ऑडिट केल्यानंतर अशी परिस्थिती। तुम्ही कधी या पुलाचा वापर केला होता? मी पूर्वी करत होतो, पण आता मी थोडे पुढे असल्यामुळे हां। तर आपण बघतो या ठिकाणी नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया। अनेक लोकांकडनं या पुलाचा उपयोग केला जात होता, मात्र आज पूल बंद असल्यानं संपूर्ण मुंबईकरांना या ठिकाणी पायी चालत जावं लागतंय आणि हा रस्ता पायी ओलांडावा लागतो आणि याचमुळं आता वाहतुकीवर परिणाम होणार आहे। मात्र सर्वात मोठा परिणाम जर झाला असेल तर ते मुंबईकरांच्या मनोधैर्यावरती कुठेतरी परिणाम झाला आहे आणि मुंबईकरांना आता जीव मुठीत घेऊन या मुंबईमधनं प्रवास करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शी महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। त्यांचा काय अनुभव आहे, काय थरार त्यांनी पाहिला, बघूयात।
शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक परिसरात काल पूल पडण्याची दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी यामध्ये झालेत. या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या एक महिला आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तुम्ही मला सांगा, तुम्ही दररोज इथनं प्रवास करता का आणि काल काय परिस्थिती तुम्ही बघितली? काल मी नाईट ड्युटीला जात असताना मी आज ह्या पुलानी 25 ते 30 वर्ष झाले मी प्रवास करते, येते जाते. काल सुद्धा प्रवास करत असताना मी जस्ट पुढे गेली आणि मागून तो पूल कोसळला. त्यामुळे आम्हाला हे हादरा हा बसलेला आहे. त्यामुळे कृपया गव्हर्नमेंटने ह्याच्यावर त्वरित ॲक्शन घ्यावी आणि लक्ष द्यावे. हा जो पूल बनवलेला आहे हे कच्चं बांधकाम आहे, हे काय पक्कं बांधकाम नाही आहे आणि ही पहिलीच हादसा नाही. हे 2-3 जागेवर असे हादसे झालेले आहेत. तर कृपया तुम्ही कुठे होतात त्यावेळी ज्यावेळी ही दुर्घटना झाली? ज्या वेळेला दुर्घटना झाली होती त्यावेळेला मी इथेच होती. अच्छा जस्ट मी रस्ता क्रॉस केला आणि पूल पडला. अच्छा, तर तुम्ही बघितलं पूल पडल्यानंतर? पूल पडल्यानंतर मी बघितलं भरपूर काय माणसं मेली, भरपूर काय जखमी झाली. काय परिस्थिती होती त्यांच्याबद्दल एकंदरीत? खूप वाईट वाटलं. खूप बेकार परिस्थिती होती, खूप म्हणजे खूप बेकार परिस्थिती होती. तुम्ही या पुलावरनं जेव्हा प्रवास करत होते त्यावेळी कधी हादरे वगैरे बसायचे? हादरे बसायचे, जमीन ही हालायची थोडी थोडी, हादरे बसायचे. सांगा, पण ते कधी बनवतील आणि कधी नाही. हे आता विटीचं बांधकाम हे आता चालू केलंय. सगळ्यांना असंच वाटायचं हे बांधकाम चालू म्हणजे पुलाचं बांधकाम कधी ना कधी ते होणार, म्हणून ह्या आशेवर लोक त्याच्यावरून येत होती, जात होती आणि ती गप्प होती. मुंबईचा प्रवास आता कसा वाटतोय तुम्हाला? कारण आपण बघितलं धोकादायक वाटतो. मुंबईचा प्रवास हा धोकादायक वाटतो. पब्लिकला जायला रस्ता नाहीये, काय नाही. इकडे पार्किंग गाडी, तिकडे पार्किंग गाडी, पुलावरून जावं तर पुलाची भीती. त्यामुळे पब्लिक सुद्धा थोडे घाबरलेले आहेत. ब्रिज गिरा, जब नीचे उतरे हम लोग तब ब्रिज गिरने को लगा. जब गिरने को लगा तब हम लोग भागने को लगे. तो ब्रिज जब गिरा तो एक नीचे एक औरत गिर गया. एक औरत गिरने के बाद में एक आदमी गिरा. धां करके सब गिरने को लगा. उसके बाद में सब कि लगभग आपको कितने लोग वहाँ दिखाई दे रहे थे? भीड़ थी काफी वहाँ पे? भीड़ नहीं था ज्यादा, ऐसे पब्लिक चल रहा था. जब ब्रिज गिर गया नीचे सब उधर का उधर रह गया, इधर का इधर रह गया. महिला असो सगळे लोक असो, या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी 2 महिलांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया बघितली आणि कुठेतरी या सगळ्या दुर्घटनेनंतर आता मुंबईकर प्रवाशांमध्ये एक भीतीचं आणि वातावरण या ठिकाणी दिसून येतं आणि त्यामुळं कुठेतरी मुंबईकरांना एक सुकर आणि सुरक्षित प्रवास मुंबईकर चाकरमान्यांचा व्हावा यासाठी प्रशासनानं कंबर कसणं अत्यंत गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर थेट जाणार आहोत घटनास्थळी आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे. अक्षय, आपण पाहतोय प्रत्येक मुंबईकर असं म्हणतोय, ज्या ज्या लोकांशी तुम्ही संवाद साधला, घरातून निघताना आम्हाला भीती वाटते, आम्ही परत जिवंत घरी परत येऊ की नाही, ही उद्विग्न आणि तितकीच चिंतेची बाब आहे खरं तर म्हणावं लागेल. बाहेरून येणाऱ्या लोकांना सुद्धा असं वाटतंय की मुंबईमध्ये खरंच जाणं हे जीवावर बेतण्यासारखं आहे. त्यामुळे एकूणच ह्या सगळा संताप पाहता, ही सध्याची परिस्थिती पाहता आता पोलीस प्रशासनावरती मोठी जबाबदारी आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. हे प्रकरण आता यापुढे नेमकं पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं हाताळतंय, काय या क्षणाची अपडेट? स्वाती, खरं तर आपण बघितलं तर सगळे उद्विग्न झाले आहे आणि मुंबईकर दर 6 महिन्यांनी उद्विग्न होतो. त्यानंतर मुंबईकरांना आपलं डेली रुटीन आणि या सगळ्यामध्ये मुंबईकरांना सवय झाल्यासारखी होते. मात्र मुंबईकरांचा जीव रोजच वेठीस धरून असतात मुंबईकर चाकरमानी ज्यावेळी प्रवास करतात त्यावेळी. पुढची प्रक्रिया किंवा पुढली आता कारवाई दरवेळी आपण बघितलं तर अशा प्रकारची दुर्घटना होते, आरोप प्रत्यारोप होतात, राजकारण होतं. यासोबत वेगवेगळ्या या मुंबईतील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, मुंबईला सुविधा पुरवणाऱ्या संस्था आहे, यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जरी महानगरपालिका असेल, रेल्वे प्रशासन असेल, हे सगळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असले तरी याचं ओव्हर रुलिंग, याच्यावरती जे सगळ्यावरती नियंत्रण असतं ते महाराष्ट्र शासनाचं असतं. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने यात भूमिका घेतली पाहिजे. फक्त गुन्हे दाखल करून किंवा या सगळ्यावर चौकशी समितीची स्थापना करून आता होणार नाही. जोपर्यंत कुठतरी या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये, सदृश्य मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये एक लवकर खटला चालवून कुठल्या अधिकाऱ्याला शिक्षा होत नाही, दोषींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा गलथान कारभार जो आहे हा मुंबईत थांबेल असं तुर्तास तरी वाटत नाही. याचं मूर्तिमंत उदाहरण 6 महिन्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट केलं असा
RTIचा रिपोर्ट या ठिकाणी आहे. हो. 6 महिन्यापूर्वीच या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट जर होत असेल आणि यानंतर 6 महिन्यात पूल पडून 6 लोकांचा मृत्यू होत असेल, स्ट्रक्चरल ऑडिटवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. आपल्यासोबत RTI कार्यकर्ते शकील अहमद आहेत. शकील जी, आपकी RTI की जानकारी बता रही है कि 6 महीने पहले ही ब्रिज का ऑडिट हुआ था. क्या कुछ ऑडिट हुआ था, क्या कुछ जानकारी आपने RTI में मांगी थी? क्या आपको लगता था ये पुल इस प्रकार का धोखादायक स्थिति में है? 400 ऐसे 45 ब्रिजेस हैं और उसकी ऑडिट IIT बॉम्बे, रेलवे और BMC ने साथ में किया था, लेकिन उस ऑडिट में इन्होंने सिर्फ माइनर रिपेयरिंग की जो है सुझाव दिया था, जबकि आज ब्रिज जो गिरा हुआ है इससे आप देख सकते हैं कि किस तरह से जर्जर था और उसको तुरंत गिराया जाना चाहिए था. तो कहीं ना कहीं जो ऑडिट टीम थी उनसे बहुत बड़ी लापरवाही हुई है. उन्होंने जो है इसको रेक्टिफाई नहीं किया और सिर्फ दिखावे के लिए ऑडिट करके रिपोर्ट फाइल कर दिया है. और रेलवे प्रशासन कह रहा है कि रेलवे ब्रिज की BMC की जिम्मेदारी है, जबकि ये ब्रिज रेलवे ने ही बनाया था 1984 में और इसकी कुल लंबाई 91 मीटर है और चौड़ाई 5 मीटर से ज़्यादा है और इस पे लाखों यात्री जो है रेलवे के लिए जाते हैं. तो रेलवे की भी जिम्मेदारी बनती है और BMC की भी जिम्मेदारी बनती है और IIT बॉम्बे की भी जिम्मेदारी बनती है, जिन्होंने ऑडिट किया था. अगर ऑडिट में ये गिराने का सुझाव देते तो आज हादसा टाला जा सकता है. तो इसके लिए जो भी ये तीनों जिम्मेदार है उनके ऊपर अकाउंटेबिलिटी फिक्स की जानी चाहिए और उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. शकील जी, वो तो होगा, लेकिन आपने RTI में इस ब्रिज के साथ और अन्य कितने ब्रिज की जानकारी मांगी है और क्या कुछ ब्रिजों की जानकारी के लिए सामने आए? मीन्स इसके बाद और कौन कौन से यहाँ पर जर्जर ऐसे ब्रिज मुंबई में है? कनार्क बंदर का जो ब्रिज है 1868 में बना हुआ है, 200 साल से भी ज्यादा पुराना है, उसकी वो भी एकदम जर्जर हो चुका है. और सबसे बड़ी बात है कि कुल कितने जो है इंस्पेक्टर होने चाहिए, ब्रिज इंस्पेक्टर जो चेक करना चाहिए. तो सबसे बड़ा चौंकाने वाला बात है कि एक भी ब्रिज इंस्पेक्टर ने जो इस तरह ब्रिजों को चेक करे उसको ऑडिट करना चाहिए. ये टाइम टू टाइम सिर्फ ऑडिट करवा के लेते हैं, लिपापोती करते हैं और कोताही बरत के जो इस तरह से उनको क्लीन चिट देने का काम करते हैं. तर आपण बघितलं या ठिकाणी हो. ऑडिट कशा पद्धती झालं यावरच आता प्रश्नचिन्ह खरंय. उपस्थित होतं. आपण दरवेळी मागणी करतोय पुलांचं ऑडिट व्हायला पाहिजे, स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे मुंबईतल्या पुलांचं. पण स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर 6 महिन्यात ज्यावेळी मायनर रिपेअरिंगच्या सूचना केल्या जातात, थोडंसं या पुलामध्ये थोडीशी रिपेअर करण्याची गरज आहे असं सांगितलं जातं आणि त्यानंतर 6 महिन्यात हा पूल जर ढासळत असेल तर हे स्ट्रक्चरल ऑडिटची क्वालिटी, दर्जा कुठल्या दर्जाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं गेलं किंवा महानगरपालिका आणि रेल्वेकडे माणसं नाही स्ट्रक्चरल ऑडिट व्यवस्थित रीतीनं करण्यासाठी एक्सपर्ट नाहीत की काय, असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण आज 6 जणांचा जीव गेलाय स्वाती, आणि मुंबईकर आणि माध्यम म्हणून हा प्रश्न उपस्थित करणं एक अगदी अक्षय, कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवाचा खेळ या ठिकाणी अशा प्रकारे प्रशासनानं सुरू केलेला आहे. त्यामुळे दोषींवर आता खरं तर कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि यापुढे किमान असे जीव जाऊ नयेत, निष्पाप बळी जाऊ नयेत. त्यासाठी आता राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन काय करतं हेच आपल्याला बघायचंय. धन्यवाद अक्षय, वेळोवेळी अपडेट आम्हाला देत रहा. तर काल झालेल्या मुंबईतल्या दुर्दैवी पूल दुर्घटनेमध्ये डोंबिवलीच्या तिघींचा मृत्यू झालाय. या तिघी जणी GT हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. GT हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटीसाठी जाताना ही दुर्दैवी दुर्घटना घडली, ज्यामध्ये अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे या तिघींचा दुर्दैवी मृत्यू झालाय. संध्याकाळी नाईट ड्युटीला जाण्यासाठी घरून त्या निघाल्या, त्या कधीही परत न येण्यासाठी. या घटनेनं या तिघी राहत असलेल्या परिसरावर सध्या शोककळा पसरली आहे. 13 वर्षापासून इथे राहत होत्या, आमच्या उदिरा सोसायटीमध्ये राहत होत्या आणि त्यांचा स्वभाव मन मिसळून सगळ्या कार्यक्रमात भाग घेत होत्या. त्यांना 2 लहान मुलं आहेत आणि त्यांची सासू आहे. ती कामावर जात होती संध्याकाळी काय, आणि तेव्हा ब्रिजवर चालत असताना हा अपघात झाला. आम्हाला TVवर बातमी आल्यानंतर माहिती पडलं, तिचं नाव फ्लॅश झालं आणि त्यामुळे आमच्यापर्यंत बातमी पोहोचली. त्यांच्या पाठीमागे तिची आई आहे, ती आई आणि ती दोघं सोबत राहायच्या. ते लग्न झालं नव्हतं, तिचं बॅचलर होती. आमच्या डोंबिवली पश्चिमच्या तिघी महिला होत्या, हे एकत्र नाईट शिफ्टसाठी GT हॉस्पिटलला चालल्या होत्या आणि या जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. तिघी आमच्या डोंबिवली पश्चिमच्या महिला आहेत. डोंबिवलीकरांसाठी अत्यंत दुःखाचा डोंगर डोंबिवलीकरांवर कोसळला आहे. हम लोग तो घर पे ही थे, तभी हम लोग को फ़ोन आया कि ऐसा ऐसा हो गया इंसिडेंट, तो उसमें रंजना तांबे का डेथ हो गया. तो हम लोग घर पे थे. मैं फ़िलहाल एक्चुअली मैं दादर में रहता हूँ और रंजना तांबे वो डोंबिवली में रहती है. तो हम लोग को जब फ़ोन आया तो हम लोग को पता चला
वैसे हम लोग तुरंत वहाँ से निकले, तो अभी यहाँ पे दिखा तो उनका डेथ हो गया, वो कन्फर्म है। देखो एक बात बोलता हूँ कि सरकार डोनेशन दे रही है तो मरने के बाद डोनेशन देना मतलब नहीं बनता, क्योंकि आप भी आदमी ही नहीं है तो डोनेशन का क्या करेंगे। अभी क्या है इसमें जिम्मेदार तो कोई बोल नहीं सकते कि किसने ब्रिज क्या गिराया नहीं जानबूझ के, वो ब्रिज गिरा है। पर अभी तो कैसा है, सरकार बोल रही है कि हम लोग ने सर्वे किया था, अगर सर्वे किया था तो ब्रिज गिरा कैसे? इतना सर्वे होने के बाद भी अगर ब्रिज गिर रहा है तो उसका जिम्मेदार कौन है? उसका जिम्मेदार तो ऑब्वियस है सरकार ही होगा।